हिंदवी स्वराज्याचे जनक, जाज्वल्य धर्मप्रेम आणि धर्मनिष्ठा असलेले, रयतेचे राजा असलेले, अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले शिवाजी महाराज शत्रूच्या गोट्यात म्हणजेच आग्र्याला क्रूरकर्म असलेल्या औरंगजेबाच्या भेटीला का गेले? सत्तेसाठी स्वतःच्या बापाला भावाला ठार मारणाऱ्या आणि स्वतःच्या मुलीला तुरुंगात कैद करणाऱ्या औरंगाच्या दरबारात शिवाजी महाराज एकटे नव्हे, शंभूराजे आणि 10-12 मावळ्यासंग का गेले? आणि त्यावेळेस जर पाहिलं तर शंभूराजेंचं वय हे 10 वर्षांचे होते आणि आग्रा ते रायगड हे कित्येक मैल कित्येक कोस अंतरे दूर होतं, तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आपल्यासोबत का आणले गेलं याचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. औरंगजेबाने शत्रूला आजपर्यंत किती निर्दयपणे मारलं होतं, तरीही शिवाजी महाराज का भेटेला गेले होते? आणि तसं पाहिलं तर शिवाजी महाराज म्हणजेच गनिमी काव्याचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुढे त्यांना धोका माहीत होता, तरीसुद्धा ते आग्र्याला का गेले याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. शिवाजी महाराजांना संरक्षणाची हमी मिर्झाराजेने दिली होती, पण मिर्झाराजे हे सुद्धा औरंगजेबाचेच नोकर होतं, त्यामुळे त्यांचे औरंगजेबापुढे काही चालणार नव्हतं हे शिवाजी महाराजांना माहीत होते. तसेच पुरंदरच्या तहात 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते, पण त्यात आग्र्याला बादशाच्या भेटीला जायचं किंवा शिवाजी महाराज त्यांच्या दरबारात नोकरी करायची अशी कोणतीही अट नव्हती. तरीसुद्धा मग शिवाजी महाराजांनी असा कोणता गनिमत कावा होता त्यामुळे ते आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. शिवाजी महाराज 1666 साली शंभूराजे व काही निवडक साथीदारासह आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला निघाले होते. शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये एकच साम्य होतं, ते म्हणजेच अनेक सरदार आणि राजपुते हिंदू होते आणि शिवाजी महाराज हे खुद्द हिंदू होते. आणि औरंगजेबाने आजपर्यंत हिंदूचे मंदिरं असतील किंवा हिंदू समाजावरचा अत्याचार केला होता, हे कुठंतरी राजपूत आणि सरदाराच्या मनामध्ये राग होता हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. म्हणूनच राजपुतांनी या भीतीपोटीच आपल्या म्हणजे रोटीबोटींचा जो व्यवहार सुरू केला, औरंगजेबाबरोबर रोटीबोटीचा व्यवहार सुरू केला होता. पण शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये जी रयतेला दिलेली वागणूक होती, त्यामुळे अनेक राजपूत असतील किंवा हिंदू सरदाराच्या मनात शिवाजी महाराजाविषयी आदर होता हे शिवाजी महाराजांना सुद्धा माहीत होतं. औरंगजेब आपल्याला जीव मारण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे मिर्झाराजेने दिलेले जे आपल्याला वचन आहे, यामुळे राजपूत आणि औरंगजेबामध्ये संघर्ष होणार आणि हा संघर्ष स्वराज्याला फायदेशीर ठरणार, म्हणूनच शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते. आणि असं जर संघर्ष निर्माण झाला राजपूत आणि औरंगजेबाचा, राजपूत जर स्वराज्याला मिळालं तर दिल्लीचे तख्त पालटण्यास काही उशीर लागणार नाही हे शिवाजी महाराजांना माहीत होतं, म्हणूनच शिवाजी महाराजांनी आग्र्याची भेट घेण्याची ठरवलं होतं. आपण अनेक वेळेस पाहतो दुरून औरंगजेबाचं सैन्य खूप मोठं दिसतं, पण त्या सैन्यांना मुघल साम्राज्याविषयी कधीच प्रेम नव्हतं. आणि याउलट शिवाजी महाराज जे स्वराज्य उभं करण्याचं धाडस करू शकतात, हे येथील राजपूत आणि हिंदू सरदारामध्ये सुद्धा आपलं सुद्धा स्वतःचं राज्य निर्माण व्हायचं जे लालच आहे, लालच निर्माण व्हावं म्हणून शिवाजी महाराज हे आग्र्याला भेटीला गेले. आणि याचा परिणाम आपल्याला औरंगजेबाचा मुलगा अकबर आणि काही राजपुताच्या सहाय्याने शंभूराजांनी घेतलेली भेट यासारख्या घटना यामुळेच घडल्या आणि त्यामुळेच मुघल साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी शंभूराजांना काय घेऊन गेले होते तर शंभूराजांना मनसुबदारी मिळवून घ्यायची, त्यामुळे औरंगजेबाचा स्वराज्यावरील राग कमी होऊन दख्खनकडे असलेलं त्याचं लक्ष कमी होईल आणि दुसरीकडे त्याचाच फायदा घेऊन आदिलशाही आणि गोवळकोंडा नष्ट करायची आणि एकदा स्वराज्य मोठं झालं की एकट्या मुघलाशी लढा द्यायला खंबीर उभा राहता येईल हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. कारण त्यावेळेस जर पाहिलं
तर औरंगजेबाच्या फौजेमध्ये सरदार आणि राजपुतांची संख्या 20 ते 25,000 होती आणि स्वराज्यातील सैनिकांची संख्या ही सर्व मिळून टोटल धरली तर 20 ते 25,000 होती. त्यामुळे मुघलांशी संघर्ष करणं त्यावेळेस परवडणारच नव्हतं. आणि त्याहून खास म्हणजे एकाच वेळेस आदिलशाही आणि मुघलांशी संघर्ष करणं तर स्वराज्याला धोकाच होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघलाविरुद्ध नरमाईचं धोरण घेण्यासाठी शंभूराजांना मनसबदारी मिळवून घ्यायची आणि त्याच्या बदल्यामध्ये आदिलशाहीने गोवळकोंडा नष्ट करायचं आणि हे यासाठी त्यांनी शंभूराजांना आपल्यासोबत घेऊन गेलं होतं. शिवाजी महाराज व त्यांच्या साथीदारांना औरंगजेबाने कपट नीतीने कैद केलं आणि त्यांना शिवाजी महाराजांचा त्यांनी मारण्याचा प्लॅन आखत होता. परंतु हिंदू राजपूत असतील किंवा हिंदू सरदार असतील यांना शिवाजी महाराजांचा जो आदर होता आणि स्वराज्य मोठं व्हावं हे कुठंतरी मनामध्ये सगळ्याच्या मनामध्ये लपलेली खदखद होती. त्यामुळे शिवाजी महाराज या सर्वांच्या मदतीनेच औरंगजेबाच्या हातावर तुरी येऊन फरार झाले आणि त्यामुळेच औरंगजेब संतापला गेला आणि त्यांनी मिर्झा राजांना कपटनीतीनं मारलं. आणि इथूनच राजपूत आणि सरदारांनी शिवाजी महाराज नरमाईचं धोरण स्वीकारलं. कारण हे हिंदूचे राजा निर्माण होत आहे त्यासाठी त्यांनी सर्वांनी गनिमी काव्याच्या मदतीनं कोणा मदत केली आणि शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मिर्झा राजानंतर कोणत्याच हिंदू राजपुतांनी किंवा सरदारांनी लढाई केली नाही. कोणत्याच राजपुतांनी किंवा सरदारांनी लढाई केली नाही. आणि शिवाजी महाराजांनी या आग्रा भेटीच्या गनिमी काव्याचा वापर करूनच दिलेर खानसारख्या निष्ठावंतांना मुघलापासून तोडलं गेलं. म्हणूनच आग्र्याच्या भेटीत हिंदवी स्वराज्य जरी चक्रीवादळ सापडलं होतं परंतु औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन हे स्वराज्य भक्कमच बनलं गेलं. आणि शिवाजी महाराज हे धाडस करू शकतात तर आपण का करू शकत नाही. लालसा येथे राजपूत आणि सरदारच्या मनात निर्माण झाली म्हणून आग्र्याची भेट ही महत्त्वाचीच होती. त्यामुळे हिंदूच्या मनात असलेला असंतोष निर्माण झाला गेला. म्हणूनच आग्रा भेट ही महत्त्वाचीच होती.